Hello friends, welcome to Noble News Network. Myself Amin Khan. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षांचा निकाल नेहमीप्रमाणे लागला. मुलींनी त्यात बाजी मारली. काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले, काही अनुत्तीर्ण. आयुष्यात पुढील शिक्षण घेताना कुणातरी गुरुची गरज असते, कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणाशी एका अशा व्यक्तीचा संवाद साधू इच्छितो की ज्यांनी हजारो लाखो गुणवंत विद्यार्थी घडवले. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉक्टर M.A. शेख. डॉक्टर शेख सर हे सध्या कोल्हापुरात आहेत. शेख सरांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनंतर रयत शिक्षण संस्थेची मदार ज्यांच्यावर होती किंवा ज्यांनी सांभाळली ते बॅरिस्टर प्राध्यापक डॉक्टर P.G. पाटील सर. त्यांचे शेख सर हे अत्यंत आवडीचे विद्यार्थी. खूप कष्ट केल्यानंतर अनेक संधी असतानाही शेख सरांनी शिक्षकी पेशा स्वीकारला, कारण त्यांना अनेक विद्यार्थ्यांना घडवायचं होतं आणि त्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. जगभरातले जे विद्वत्ते आहेत त्यांचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. हे सर्व करत असताना शेख सर लेखक म्हणून आहेत, कवी म्हणून आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि त्यांची ओळख सर्वात जर चांगली करून द्यायची तर एक उत्तम माणूस म्हणून शेख सरांना मानणारे हजारो लाखो विद्यार्थी जगभरामध्ये आहेत. तर आज आपण शेख सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुमच्या 10वी-12वी नंतरच्या किंवा पदवी परीक्षानंतरच्या करिअरसाठी ते काहीतरी आपल्याला महत्त्वाचं सांगत आहेत. आपण नक्की पहा. प्राध्यापक डॉक्टर M.A. शेख सर. मित्रो, मी डॉक्टर M.A. शेख, इंग्रजीचा निवृत्त प्राध्यापक, रयत शिक्षण संस्थेत 37 वर्षे इंग्रजी विषयाचं अध्यापन सिनियर कॉलेज लेवलला मी केलेलं आहे. नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झालेत आणि त्या निकालांच्या विषयी काही विश्लेषण करावं हा माझा उद्देश आहे. बारकाईने जर आपण नजर टाकली त्या निकालांवर तर असं दिसतं की मुली या आघाडीवर आहेत. 10वी काय किंवा 12वी काय दोन्ही परीक्षेच्या निकालात जास्तीत जास्त गुण मिळवून गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या मुलीच जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. आता याची काय कारणं असतील तर कारणं अगदी स्पष्ट आहेत. एक म्हणजे मुली जात्याच कष्टाळू असतात आणि मुलांच्यासारखी बाहेरची काही व्यवधानं किंवा त्यांचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत तितक्या प्रमाणात असत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे घरच्या लोकांचा आग्रह असतो की मुलींनी चांगला अभ्यास केला पाहिजे, गुण मिळवले पाहिजेत आणि जात्याच त्या कष्टाळू असल्यामुळं त्याचं प्रतिबिंब या निकालामध्ये आपल्याला दिसतं. आजकाल आपण बाजूला नजर फिरवू तर असं दिसेल की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, ते पोलीस असोत, शासकीय अधिकारी असोत, वैद्यकीय व्यवसाय असो, इवन हवाई सुंदरीचा प्रांत असो, जीवनाच्या प्रत्येक अंगात आणि अलीकडं तर मिलिटरीमध्ये देखील मुलींचा प्रवेश झालेला आहे. तर जीवनाच्या प्रत्येक अंगात मुलींनी उज्ज्वल यश मिळवलेलं आहे आणि त्या समर्थपणानं आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. मला वाटतं हे आदर्श आजकालच्या मुलींच्या पुढं असल्यामुळं त्या देखील महत्त्वाकांक्षी बनल्यात आणि त्यामुळं कष्ट घेऊन चांगले गुण मिळवणं हे त्याने आपलं ध्येय ठरवलेलं आहे. तर मुलींच्या आघाडीवर असण्याच्या मागं ही थोडीशी वरवर दिसणारी कारणं. आता दुसरा प्रश्न असा की 12वी किंवा 10वीला गुणांना इतकं का महत्त्व? म्हणजे ज्याला फर्स्ट क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, 80-90 मार्क्स आहेत, ती मुलंच पुढं जातात आणि त्या मुलांनाच उत्तम व्यवसाय किंवा उत्तम नोकऱ्या मिळतात. असं का? कारण असं दिसतं
की खरी गुणवत्ता ही केवळ मार्कांच्यावर अवलंबून नसते. आमचं असं निरीक्षण आहे की परीक्षेमध्ये फारसं यश न मिळवलेली माणसं देखील जीवनात यशस्वी होतात. तसं नसतं तर आपल्याकडे जे वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, अल्पशिक्षित असून देखील ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नंतर ते राजस्थानचे राज्यपाल देखील होते. मदर टेरेसासारखी समाजसेविका, त्यांचे शिक्षण फॉर्मल फारसं झालेलं नव्हतं, पण त्यांनी आपल्या कामाने सगळ्या जगावर आपली गुणवत्तेची मोहर उमटवली. तर ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो, डिग्रीसाठी घेतलेलं फॉर्मल एज्युकेशन आणि त्यात मिळालेले मार्क्स, याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा फारसा संबंध असतो असं दिसत नाही. मग गुणवत्तेला इतकं का महत्त्व? तर त्याचं एक छोटंसं कारण असं आहे की माणूस किती हुशार आहे जगाच्या दृष्टीनं, ते मोजण्याची यंत्रणा म्हणजे परीक्षेतली गुण. आणि त्यामुळं दुसरं काही मापन यंत्र अवेलेबल नसल्यामुळं मार्कांना इतकं अवास्तव महत्त्व आपल्या समाजात दिलं गेलेलं दिसतं. पण ज्यांना कमी मार्क्स पडलेत ते कमी प्रतीचे असतात असं त्यांनी मेहरबानी करून समजू नये. कारण असं आहे की तुम्ही काय होणार, पुढं काय करणार, हे ठरण्याच्या मागं केवळ मार्क्स नसतात. जीवनातल्या अनेक गोष्टी, म्हणजे त्या मुलाची कुटुंबाची परिस्थिती, त्याला मिळणारा वाव, त्याच्या आजूबाजूचे लोक, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याने घेतलेले कष्ट, या अनेक गोष्टींचा परिपाक म्हणजे त्यात तो जीवनात जे काही बनतो ते. तेव्हा मार्क्स केवळ माणसाचं भवितव्य ठरवतात असं मानणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणखीन एक प्रश्न असा आहे, आणि हा जास्त महत्त्वाचा प्रश्न, की पुस्तकी विद्या किंवा ज्ञान याच्याशिवाय आणखी काही इतर गोष्टी असतात त्या देखील आपल्याला माहीत हव्यात. बऱ्याच वेळा असं दिसतं की पुस्तकी विद्येमध्ये पारंगत असलेले लोक हे जीवनात यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. पुस्तकी यश मिळणं ही एक गोष्ट आहे आणि जीवनात यशस्वी होणं ही अगदी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे काय? तर मी असं म्हणेन आजकालच्या विद्यार्थ्यांना, मग ते 10वीचे असतील, 12वीचे असतील, कॉलेजचे असतील किंवा 10वीच्या आधीच्या वर्गात शिकणारे, सध्याचं जगाचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं, म्हणजे 1991 नंतर ग्लोबलायझेशन आलं, जागतिकीकरण, आणि जगातल्या भिंती मोडून पडल्या आणि प्रत्येक राष्ट्रात आदानप्रदान व्हायला लागलं कल्चरचं, संस्कृतीचं, वागण्या बोलण्याचं. आणि या प्रक्रियेमुळं एकाच विषयात गती असून आता चालणार नाही. आता इथून पुढं जो विद्यार्थी जगामध्ये पुढे यायचा प्रयत्न करील त्याला 4-5 गोष्टी साध्य करता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याला निदान स्पोकन इंग्लिश ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे इंग्लिश बोलता आलं पाहिजे बऱ्यापैकी. आपल्याकडच्या मराठी मुलाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला कुठंच बोलायचं कसंही शिकवलं जात नाही आणि उत्तम इंग्लिश बोलणाऱ्यांचे आदर्श देखील आपल्यापुढं असतीलच त्याची खात्री देता येत नाही. कारण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असं दिसतं की इंग्लिश शिक्षणाची फार हेळसांड होते. गावोगाव शाळा निघाल्यात, तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजेस निघालेली आहेत, विद्यार्थ्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. त्या मानाने शिक्षणाची गुणवत्ता किंवा कस कमी व्हायला लागला आहे. आणि पूर्वी जसं शिक्षकाच्या पेशाला एक तऱ्हेचं ग्लॅमर होतं, महत्त्व होतं, कारण त्याच्यामागे एक ध्येयवाद होता, इतरांसाठी काय करण्याची आसुशी होती, ती आता हळूहळू या जागतिक व्यवहारामध्ये, आणि सगळे जगच व्यवहारी बनल्यामुळं शिक्षकांना दोष देऊन चालणार नाही, तेव्हा आपोआपच बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब
ही शिक्षणाची गुणवत्ता कमी कमी होण्याकडे वाढायला लागले. तेव्हा आत्ता ज्या विद्यार्थ्यांना पुढे यायची इच्छा असेल त्यांनी छान इंग्लिश बोलायचा सराव केला पाहिजे. त्यासाठी आपल्या सरांचं मार्गदर्शन घ्या, एखादा क्लास लावा. आणि त्या सगळ्यापेक्षा घरातल्याच आपल्या भावंडाशी इंग्लिश बोलायचा सराव करा. इंग्लिश बोलणं ही गोष्ट तितकीशी अवघड नाही. आणि इंग्लिश बोलायचं याचा अर्थ इंग्लिश माणसासारखं इंग्लिश बोलायला पाहिजे असं काही नाही. कारण आज ज्याला आपण एक सर्वे जर घेतला इंग्लिश बोलणाऱ्यांचा, तर तुम्हाला धक्का वाटेल मी जे सांगतोय ते ऐकून, की 4 इंग्लिश बोलणाऱ्या माणसांच्या मध्ये फक्त एक माणूस हा नेटिव्ह असतो, म्हणजे ज्याची मातृभाषा इंग्लिश आहे असा असतो. 4 पैकी 3 माणसं ही इंग्लिश मातृभाषा नसलेली, म्हणजे इतर देशातले असलेले असे असतात. तर इंग्रजांचा पगडा या भाषेवरचा देखील आता खूप सैल झालेला आहे. आणि इंग्लिश बोलतो याचा अर्थ इंग्लिश माणसासारखं बोलता आलं पाहिजे असं अजिबात नाही. फक्त तुम्ही जे बोलताय ते दुसऱ्याला कळलं पाहिजे आणि त्यातनं काहीतरी अर्थ निष्पन्न झाला पाहिजे. त्या इंग्लिशचा बागुलबुवा करू नका. इंग्लिश, स्पोकन इंग्लिश ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की ज्यांना बऱ्यापैकी मार्क्स पडलेत, गुणवत्ता यादीत जे आलेत, जरी गुणवत्ता यादी जाहीर नसली तरी 90च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत, 85च्या 80च्या, या विद्यार्थ्यांनी इंग्लिशशिवाय एक तरी परकीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ध्येय नेहमी उच्च ठेवलं पाहिजे की आपण परदेशात जाऊ. आणि निरनिराळे क्षेत्र आहेत त्याच्यात. तुम्ही समजा IAS झालात, IPS झालात किंवा परकीय भाषा शिकल्यामुळं दुभाषाचं काम तुम्हाला मिळालं तर कुणाला नको आहे. तेव्हा असं ध्येय ठेवा आणि त्यासाठी एक तरी परकीय भाषा इंग्रजीशिवाय शिकण्याचा प्रयत्न करा. पुण्यासारख्या शहरात, कोल्हापूरसारख्या ठिकाणी, बहुतेक मोठ्या शहरांमध्ये एक दोन तरी इंग्लिशशिवाय परकीय भाषा शिकवण्याची सोय झालेली आहे. फक्त त्याचा शोध घेता आला पाहिजे. त्या पहिली गोष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट एखादी परकीय भाषा परिचय तरी झाला पाहिजे तिचा. तिसरी गोष्ट ज्याला आम्ही कम्युनिकेशन स्किल म्हणतो, म्हणजे स्वतःला व्यक्त करता आलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मराठीमध्ये देखील माणसानं व्यक्त होता येत नाही. आपल्या मनातले विचार नेमक्या शब्दात कसे मांडायचे याचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. यासाठी विचार करायला लागतो. तोंड उघडलं की जे बाहेर पडतं ते उत्तम असतं याची काही खात्री देता येत नाहीत. प्रसंगानुरूप शब्दयोजना करणं, प्रसंगानुरूप ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात किंवा जेस्चर्स किंवा हावभाव म्हणतात, चेहऱ्यावरचे हावभाव ते दाखवता आले पाहिजेत. प्रसंगानुरूप एक्सप्रेशन्स ही वापरता आली पाहिजेत. उदाहरणार्थ, आपल्या मित्राचे वडील समजा वारलेले आहेत आणि आपण त्याच्या समाचाराला गेलो त्याचं सांत्वन करायला, तर ते सांत्वन कसं करायचं याची विशिष्ट पद्धत आहे. प्रत्येक कल्चरमध्ये या गोष्टी कशा करायच्या याचे संकेत आहेत. काय बोलायचं, काय नाही बोलायचं. त्या विद्यार्थ्यांनी लँग्वेजचा किंवा भाषेचा हा कल्चरल आस्पेक्ट म्हणजे सांस्कृतिक जो भाग आहे तो देखील समजून घेऊन कम्युनिकेशन कसं करायचं. कम्युनिकेशनला मराठीमध्ये संप्रेषण असा शब्द आहे, म्हणजे विचारांचं आदान प्रदान कसं करायचं याविषयी विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आता याच्याशिवाय आणखीन एक गोष्ट काय महत्त्वाची आहे आत्ता, तर कम्प्युटर स्किल्स आपल्याकडे आल्या पाहिजेत. संगणकाचे कौशल्य. तुम्ही वाचता किंवा व्याख्यान ऐकता, पंतप्रधानांचं व्याख्यान ऐकलं असेल तुम्ही अनेक वेळा, तर त्याला स्किल्स म्हणतात, कौशल्य. ती कौशल्य आपल्याकडे कमी पडतात. आणि म्हणून आम्ही निरनिराळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो कारखान्यामध्ये, आणि त्यावेळेला असं दिसतं की मुलांचं ज्ञान फार छान असतं. मराठी मुलगा हा लेखी परीक्षेत उत्तम असतो, पण त्याला ते व्यक्त करता येत नाही, त्याला बोलता येत नाही, आणि प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्याचा मूड त्याला कायम ठेवता येत नाही, तो गांगरून जातो. याचं कारण त्याला या गोष्टीचं कोणी शिक्षण दिलेलं नसतं. तर आता कम्प्युटर स्किल्स ज्याला म्हणतात त्या आपल्याला ॲक्वायर केल्या पाहिजेत. संगणक अतिशय हुशारीनं वापरता आलं पाहिजे.
आणि संगणक याचा अर्थ मोबाईलवरच्या गेम्स नव्हेत. संगणक याचा अर्थ संगणकामध्ये माहितीचा जो साठा आहे तो चटदिशी त्वरित आपल्याला बाहेर काढून इतरांच्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. म्हणून माझी विनंती राहील की कम्प्युटरवर पॉझिटिव्ह अर्थानं, चांगल्या अर्थानं तुम्ही 1 तास तरी दररोज घालवला पाहिजे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी घरी एखादा कम्प्युटर किंवा एखादा लॅपटॉप आणला पाहिजे. मोबाईल याच्यात संगणक जरी असला तरी त्याचा स्क्रीन अतिशय शॉर्ट असतो आणि पुढं काम करताना त्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा सीवर किंवा लॅपटॉपवर काम करायचा सराव तुम्ही आत्तापासून केला पाहिजे. कम्प्युटरच्या परीक्षा ह्या दिल्या पाहिजेत. त्या परीक्षा अवेलेबल आहेत, सीडॅकमध्ये असतील किंवा मायक्रोसॉफ्टच्या असतील, गुगलच्या असतील. तुम्ही त्याच्यात तज्ज्ञ बनलं पाहिजे. आता जर संगणक जर माहीत नसेल तर तुम्ही निश्चितपणानं जगाच्या स्पर्धेत मागं पडणार आहात. आता याचंच पुढची स्टेप संगणक ज्ञानाची म्हणजे ज्याला AI म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे ज्याला रोबोज म्हणतात, यंत्रमानव, आणि त्याचं शास्त्र जे त्याला रोबॉटिक्स असं म्हणतात. हे अतिशय ॲडव्हान्स शास्त्र आहे. आणि उद्याचं जे जग आहे, आम्ही असं नेहमी म्हणतो टुमॉरोज वर्ल्ड इज फुल ऑफ डेटा. डेटा म्हणजे माहिती संगणकात साठवलेली. तर ही माहिती ही कशी साठवायची, ती कशी बाहेर काढायची, ती कशी आदान प्रदान करायचं याचं शास्त्रशुद्ध ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय निश्चितपणानं समजावून घेतला पाहिजे. आणि आणखीन एक शेवटचं कौशल्य तुम्ही कुठलं घेतलं पाहिजे, तर जगामध्ये ज्ञान केवळ महत्त्वाचं नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इंटरव्ह्यूमध्ये असं कारखानदार म्हणतात किंवा त्या फॅक्टरीचे कॉर्पोरेटचे लोक म्हणतात, आम्हाला म्हणतात प्राध्यापकांना, युअर स्टुडंट्स आर एबल. याचा अर्थ सक्षम आहेत. का सक्षम आहेत? तर त्यांच्याकडे डिग्रीज आहेत, म्हणजे पेपर क्वालिफिकेशन आहे. पण पुढचा भाग वाक्याचा आहे का, युअर स्टुडंट्स आर एबल बट दे आर अनएम्प्लॉयबल. जरी त्यांच्याकडे डिग्रीज असल्या तरी कौशल्याच्या अभावामुळं हे विद्यार्थी नोकरी द्यायच्या योग्यतेचे नसतात आणि म्हणून त्यांना नकार दिला जातो. तेव्हा हा जो आपल्या कपाळावरचा शिक्का आहे की आपण अनएम्प्लॉयबल आहोत, नोकरी द्यायच्या लायकीचे नाही, आणि म्हणून आपण रिजेक्ट होतो आणि इतर मुलं सिलेक्ट होतात, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं एका गोष्टीची कमतरता आहे आणि त्या गोष्टीला टेक्निकल नाव आहे, त्याला म्हणतात सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स हा शब्द अलीकडं 15-20 वर्ष खूप प्रचारात आलेला आहे. शाळेमधूनच त्याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सॉफ्ट स्किल्सला मराठीमध्ये योग्य शब्द नाही, पण त्याला आपण म्हणून मृदू कौशल्य. म्हणजे काय? आता हार्ड स्किल याचा अर्थ त्या विषयाचं टेक्निकल ज्ञान, म्हणजे डॉक्टरला डॉक्टरीचं ज्ञान, वकिलाला कायद्याचं ज्ञान, मार्केटिंगचं ज्ञान विक्रेत्याला असणं, इंजिनियरला अभियांत्रिकीचं ज्ञान, ह्या सगळ्या हार्ड स्किल झाल्या. याच्यासाठी फॉर्मल एज्युकेशन घ्यायला लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, डिग्री ॲक्वायर करायला लागते. पण या हार्ड स्किल्सच्या पलीकडे जाऊन, तांत्रिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन जे काही ज्ञान असतं ते अनौपचारिक असतं. ते ज्ञान म्हणजे जगात कसं वागायचं, कसं बोलायचं, शब्द कसे वापरायचे, भाषेवर कसं कर्तृत्व ठेवायचं, कुठली भाषा वापरायची, कुठली वापरायची नाही, इतर माणसांशी बोलताना त्यांचं सामाजिक स्थान आणि आपलं स्थान याच्यातलं अंतर ओळखून किती अंतरावरून त्यांच्याशी बोलायचं, ज्याला आम्ही स्पेस म्हणतो. उदाहरणार्थ, कॉलेजच्या प्राचार्यांशी बोलताना आपण किती अंतरावरून बोलायचं, आपल्या आवाजाची पट्टी किती वाढवायची, ज्याला आम्ही टोन म्हणतो, टोन ऑफ युअर व्हॉईस, शब्द कसे वापरायचे, भाषा कशी वापरायची, काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी करायच्या नाहीत, निर्णय कसे घ्यायचे, समस्या कशी सोडवायची, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग, अँगर मॅनेजमेंट, रागावर कंट्रोल कसं करायचं. आणि कम्युनिकेशन करताना, आता तुम्ही डिग्री घेतल्यानंतर कुठेतरी नोकरीला लागणार, समजा तुम्ही एका ऑफिसमध्ये आहात, तर तिथं 3 तऱ्हेचं कम्युनिकेशन असतं. एक अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे वरिष्ठांशी कसं बोलायचं, डाऊनवर्ड कम्युनिकेशन हाताखालच्या लोकांशी कसं वागायचं, आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन
म्हणजे बरोबरीच्या लोकांशी कसं वागायचं. म्हणजे आजकाल आपल्याला टीमवर्क जमलं पाहिजे, टीममध्ये काम करता आलं पाहिजे. आणि इथं आपले स्वभावाचे वैशिष्ट्य, गुणदोष हे लगेच उघडे पडतात. आणि म्हणून सॉफ्ट स्किलचा त्याच्यावर उतारा असतो. सॉफ्ट स्किल्स या केवळ ऐकून कळत नाहीत, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज असायला लागतं. सध्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या मध्ये कामगार नवीन दाखल झाला किंवा ऑफिसर नवीन दाखल झाला की त्याला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग देण्यासाठी प्रोफेशनल सॉफ्ट स्किल ट्रेनर्स असतात. या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत. त्यासाठी कुठलंही पूर्वीचं शिक्षण असायचं काही कारण नाही, कुठली डिग्री असायचं कारण नाही. तुम्ही कधी त्या स्किल्स शिकायला सुरुवात करू शकता. तेव्हा या सॉफ्ट स्किलची देखील तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे. म्हणजे बघा, मी पुन्हा सांगतो की तुम्हाला इंग्लिश उत्तम बोलता आलं पाहिजे, स्पोकन इंग्लिश. तुम्हाला कम्युनिकेशन संप्रेषण करता आलं पाहिजे. तुम्हाला कम्प्युटर स्किल्स म्हणजे संगणक कौशल्य पाहिजेत. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती पाहिजे. आणि तुम्हाला सॉफ्ट स्किल्स म्हणजे मृदू कौशल्य ही देखील वापरता आली पाहिजेत. तेव्हा आत्ता 10वीमध्ये 12वीमध्ये तुम्हाला उत्तम मार्क पडले, 90 मार्क पडले, तेवढं सफिशियंट नाही. आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी ॲक्वायर करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, तरच तुमचं भवितव्य उज्ज्वल असू शकेल. आता याच्यात पालकांचा काय रोल असला पाहिजे, पालकांची मानसिकता काय असली पाहिजे. आजकालचे पालक खूप जागृत झालेत. कारण पहा, शाळेमध्ये मुलाला सोडायला जाणं आईचं किंवा वडिलांचं काम असतं. रिझल्टची वाट पाहणं, ॲडमिशनसाठी प्रयत्न करणं, ध्येय त्यांच्यासमोर उभं करायचं, त्यांना मदत करायची विद्यार्थ्यांना, या गोष्टी जाणीवपूर्वक पालक लोक करत असतात. पण निरीक्षण असं आहे की बऱ्याच पालकांना फक्त व्हाईट कॉलर जॉबचं अट्रॅक्शन असतं. आणि जरा विनोदानं असंही म्हणता येईल, पालकांना राग येणार नसेल तर मी म्हणेन त्यांची क्षमा मागून, की स्वतःला आयुष्यात जे व्हायला जमलं नाही ते मुलाला करायचंच असा बेत करूनच काही पालक मुलांच्यावर ते लादतात. त्यात त्यांची आवड निवड लक्षात घेतली जात नाहीत. आणि मग डॉक्टर झाला नाही, इंजिनियर झाला नाही, ऑफिसर झाला नाही म्हणून पालक मुलावर सारखे रागावत असतात. याचा विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो. कारण कुठलाही कोर्स घेताना पहिली जी एक गोष्ट आहे ती अशी की त्या मुलाचं कल काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याला काय आवड आहे, पहिल्यापासून त्याचं कशाकडे लक्ष जातं आहे हे त्याला पाहता आलं पाहिजे. तेव्हा थोडंसं पालकाने आपली मानसिकता ही तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यानं बनवली पाहिजे. आणि ही सुरुवात मुलं शाळेत गेल्यापासून करायची असते. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ही मानसिकता बाळगावी. आणि मग तुम्ही पालकांनी विद्यार्थ्याला काय करायचं याचे निर्णय फायनल करावेत. पण तुमच्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर कधी लादू नका. त्यातनं फारसं काही चांगलं निष्पन्न होतं असा आमचा अनुभव नाही. आता याच्यातनं एक शेवटचा प्रश्न मी चर्चेला घेतो की हे झालं पास झालेल्या गुणवत्तापूर्ण मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी. पण तितक्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुलं नापास होतात. त्याचं काय, नापासांचं भविष्य काय याच्याविषयी कुणी फारसं बोलत नाही. जणू काही जग फक्त पास होणाऱ्या लोकांच्यासाठी देवाने निर्माण केलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की रयत शिक्षण संस्थेमध्ये सुमारे 20 वर्षापूर्वी आम्ही नापासांची शाळा म्हणून एक वेगळी शाळाच काढलेली. म्हणजे 9वीला नापास झालेल्या मुलाला प्रवेश दिला जातो आणि त्याच्या सोयीनुसार तो कुठेतरी कामाला जरी लागला तरी. आणि ही गरीब समाजातली मुलं असतात ज्यांना सुविधा प्राप्त होत नाहीत. शहरामध्ये अनेक क्लासेस असतात. आत्ता मी म्हटलं फॉरेन लँग्वेज टीचिंग, पण ते उपलब्ध असत नाही खेड्यामध्ये. मग त्या मुलानं काय करायचं. तर त्या मुलाची जी एक कुचंबना झालेली आहे, त्याला ज्ञान किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळं, परिसरामुळं, वातावरणामुळं, तर ती दूर करण्यासाठी रयतनं नापासांची शाळा प्रयोग केला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या शाळेतनं मुलं उत्तम यश संपादन करून 11वी 10वीहून पास होऊन पुन्हा सिनियर कॉलेजला व्यवस्थित जातात. म्हणजे रयतच्या तत्त्वज्ञानानुसार नापासांची देखील काळजी घेण्याचं एक ध्येय संस्थेनं समोर ठेवलं आहे. मी संबंध समाजातल्या जबाबदार घटकांना, मग ते पालक असतील,
संस्था चालक असतील, पत्रकार असतील, शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, या सगळ्यांना विनंती करेन की भारताचं सगळ्यात मोठं बळ कुठलं असेल तर आपली लोकसंख्या. आणि या 130 कोटी लोकसंख्येमध्ये सगळेच फर्स्ट क्लास असतील, सगळेच 80च्या पुढं असतील, 90 असतील, ही कल्पना करणं चुकीचं आहे. त्याच्यातली बरीच मुलं 50च्या आसपास असतील, काही 40च्या आसपास असतील आणि बरीचशी नापास देखील असतील. मग हे जे मनुष्यबळ आहे ते युसलेस आहे का? ते वाया घालवण्यासारखं आहे का? निरुपयोगी आहे का? तर अजिबात नाही. मी असं सांगेन तुम्हाला की देवानं प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काही वैशिष्ट्य, काही कौशल्य अंगभूत ठेवलेली असतात. फक्त तिला मार्गदर्शनाची आणि चॅनलाइज करण्याची गरज असते. तर नापास विद्यार्थ्यांच्याकडं तिरस्कारानं, हेटाळणीनं पालकांनी पाहू नये, शिक्षकांनी पाहू नये. उलट त्यांच्या अडचणी कशा दूर करता येतील. आणि एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये काय अडथळा येतो, दगड असतो, माती असते, पालापाचोळा असतो, तो हलक्या हातानं दूर करून तो पाण्याचा प्रवाह पुढं कसं जाईल, तर या देखील विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी असतील तर त्या दूर करून त्याला मार्गदर्शन करून कसं पुढं आणता येईल. मग त्याला IITला नाही जरी तो गेला तरी ITIला जाता येईल. अनेक धंद्याची प्रशिक्षण देणाऱ्या अशा संस्था आहेत, टेक्निकल संस्था आहेत, जिथं तो उपयोगी पडेल. आणि मग तिथं एक निराळ्या तऱ्हेचं शिक्षण की जे समाजाला उपयुक्त आहे. तुम्हाला नेहमीचा अनुभव असेल की प्लंबर फार कमी संख्येने आहेत आपल्याकडं. प्लंबर याचा अर्थ नळ जोडणी करणारे लोक, मोठमोठ्या बंगल्यामध्ये बाथरूमची व्यवस्था पाहणारे लोक, आणि त्यांना खूप पैसा ते अलीकडं मिळवतात, पण शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाहीत. तेव्हा असे कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये डिमांड आहे हे नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शोधावं आणि कुठली लाज न बाळगता त्या क्षेत्राचं टेक्निकल शिक्षण घेऊन आपापला व्यवसाय निवडावा आणि समाजाने देखील त्यांना मदत करावी. सगळ्यांनीच मोठं व्हायला पाहिजे, सगळ्यांनीच पुढारी व्हायला पाहिजे असं काही नाही. आणि पुढारी देखील मी आत्ता जी कौशल्य सांगितली त्याच्यातल्या बहुतेक सॉफ्ट स्किल्समध्ये फर्स्ट क्लास असतात. फॉर्मल एज्युकेशनमध्ये करायची ते नसतील देखील. तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर तुमच्या मी काय म्हणतो आहे हे लक्षात येईल. तेव्हा शेवटी समारोपादाखल मी एवढंच म्हणेन की परीक्षा ही शाळेतली, कॉलेजमधली, विद्यापीठाची ही फार किरकोळ गोष्ट आहे. खरी परीक्षा जीवनातली परीक्षा आहे. आणि त्या जीवनातल्या परीक्षेसाठी फॉर्मल एज्युकेशन हे पैसा कमावण्यासाठी उपयुक्त असलं तरी तेवढंच असून चालणार नाही. एकमेकाच्या नातेसंबंधातला गोडवा कसा जपायचा, घरातल्या माणसांचा आदर कसा करायचा, आपल्या संस्कृतीमध्ये जपली गेलेली नाती आहेत ती कशी जपायची, हळवा हातानं वापरायची. जीवन यशस्वी होण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार कसा ठेवायचा, अपयश आलं तरी खचून न जाता पुढंच कसं जात राहायचं, समस्या समोर टाकली तर उपाय कसा शोधायचा, गर्भगळीत न होता पाय रोवून कसं घट्ट राहायचं. आता सैन्यामध्ये काही लोक जातात, पोलीसमध्ये काही लोक काम करतात. तुम्ही असं म्हणाल का की यांचं काम बिनमहत्त्वाचं आहे? आता आपल्या सीमारेषेचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांचं महत्त्व किती मोठं आहे आपल्या दृष्टीनं. आपण किती डिग्र्या मिळवल्या तरी त्या सीमा जोपर्यंत सुरक्षित आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. तेव्हा ह्या सैनिकाचं काम कमी महत्त्वाचं आहे असं म्हणण्याचा करंटेपणा कोण करील? तेव्हा जीवनाकडं सकारात्मकतेनं बघायचा प्रयत्न करा, सकारात्मकतेनं पाहायचा प्रयत्न करा. जीवनाकडे निगेटिव्हली पाहू नका. आशावादी राहा, श्रम ठेवायची तयारी ठेवा, कुठल्याही कामाची लाज वाटून देऊ नका. मी रेतमध्ये शिकलो, म्हणजे 8वीपासून MA पर्यंत, नंतर PhD पर्यंत. आमच्या शिक्षकांनी आमचं असं शिक्षण केलं की प्राचार्य झाल्यानंतर देखील मला माझ्या केबिनमध्ये जर शिपाई आला नसेल तर मी माझं केबिन झाडून घ्यायची तयारी ठेवत असे. मला तर कधी लाज वाटली नाही. याचं कारण आपण जिथं काम करणार दिवसभर तो परिसर अस्वच्छ ठेवणं हा काही शहाणपणाचा मार्ग नाही. अमेरिकेचा फार प्रसिद्ध
गुलामगिरीविरुद्ध बंड केलेला असा अध्यक्ष होता अब्राहम लिंकन, की ज्याने आपल्याला लोकशाहीची उत्तम व्याख्या दिली. त्या लिंकनचा एक किस्सा आहे का. लिंकन स्वतःचे बूट रोज स्वतः सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी पॉलिश करत बसलेला असायचा. असाच तो एकदा पॉलिश करत बसलेला होता, अध्यक्ष होता, आणि अचानक एक पाहुणा आला आणि ते पाहिलं त्यानं की तो ब्रश करतोय आपले शूज. तर त्याने त्याला विचारलं की हे काय महाराज, अध्यक्ष महाराज, तुम्ही स्वतःचे बूट पॉलिश करताय. तर लिंकन त्याला म्हटला, तुम्ही कोणाचे करता. याच्यात सगळं आलं. म्हणजे स्वतःचे बूट स्वतः पॉलिश करण्यात काही लाज नाही, उलट दुसऱ्याचे बूट पॉलिश करण्यामध्ये म्हणजे दुसऱ्यासाठी काम करण्यामध्ये अपयशी आहात असं म्हणता येईल. मला वाटतं खूपच दीर्घ चिंतन केलं मी. तेव्हा तुमच्यापैकी कुणाला अडचण वाटली तर या पोर्टलमधून जिथून हा कार्यक्रम प्रसारित होतो आहे तिथून तुम्ही माझा ईमेल ID घेऊ शकता किंवा माझा फोन नंबर घेऊ शकता. आणि तुम्ही कधी काय अडचण आली, तुम्हाला सल्ला हवा असेल तर मी कोल्हापूरमध्ये असतो आणि मी उपलब्ध असतो. तुम्ही कधी माझ्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता. धन्यवाद.